नमस्कार, मी मंदार देसाई, संस्थापक अध्यक्ष ब्रह्मास्त्र वाद्य पथक. गेल्या 9 वर्षापासून आम्ही ब्रह्मास्त्र वाद्य पथक म्हणून आपली वादनरूपी सेवा भगवान परशुरामाच्या चरणी कायम अर्पण करत आलेलो आहे. हे आमचं यावर्षीचं 9वं वर्ष. पथकाबद्दल सांगायचं तर विशेष म्हणजे महिला आणि मुलींचा सहभाग आमच्याकडे जास्त आहे आणि त्याच ताकदीने ते ढोलवादन इतकं सुंदर करतात की त्याला काही तोड नाही. काय काय कार्यक्रम असतात आता या वर्षी तर आपला देखावा आहे शंकर महाराजांची. आता येत्या 25 तारखेला पुण्यतिथी उत्सव आहे. त्या निमित्ताने आपण यावर्षी सद्गुरू शंकर महाराजांना एक मानवंदना म्हणून आपण त्यांचा देखावा यावर्षी पहिल्यांदा केलेला आहे. महाराजांचं मुख्य मंदिर धनकवडी, पुणे येथील धनकवडी. समाजाला काय आव्हान करायचं? मी समाजाला एकच आवाहन करेल की सर्वांनी एकत्रित्या जागृत राहा आणि सशक्त बना. कुठून कुठं काढली रॅली कुठून काढली आणि कुठं? या वर्षी आपण रूट बदलला आहे. आपल्या वरद गणेश पासून आपण रॅली काढली भगवान परशुराम स्तंभ औरंगपुरा पोलीस चौकीच्या जवळ. गेल्या 9 वर्षापासून ही सेवा चालू आहे परशुरामांच्या चरणी. जेवढं शक्य होईल आमच्याकडनं जेवढा हातभार लागेल तेवढा आम्ही करत आलोय. काय सांगा सर, आज किती रथ या जयंतीमध्ये सांगितलं? जवळजवळ समन्वय समितीच्या अंडरमध्ये 7-8 ढोलपथकं आणि रथ वगैरे निघतात दरवर्षी. या निमित्ताने समाज बांधवांना काय आव्हान? सगळ्यांना आव्हान असतं, सगळं हिंदू समाजाने एकत्र यावं आणि या इव्हेंटला व्यवस्थित पार पाडावं. रॅलीचा समारोप परशुराम स्तंभ आहे औरंगपुरा संभाजी नगरमध्ये. हा संभाजी पेठ म्हणून एक जो औरंगपुरा जुना एरिया आहे त्याला संभाजी पेठ म्हणतात. तिथेच परशुराम स्तंभ आहे. तिथेच आज आमची सांगता होणार. समारोपासाठी काही पाहुणे येणार आहेत? सॉरी, समारोपासाठी कोणी येणार आहेत का? प्रमुख पाहुणे वगैरे कोणी नाही. सगळ्या समाजाचं आहे, सगळ्या हिंदू समाजाचं आहे, सगळ्या ब्राह्मण समाजाचं कार्य आहे. सगळ्यांनी हातभार लावा, पुढे चाला. कोणाचं असं पर्सनल कार्य नाही. कोण आपल्यासोबत? सुरुवात आज इथून राम मंदिरापासून वरद गणेश मंदिरापासून. कोण कोण आपल्या टीम? आमच्या टीम मध्ये अध्यक्ष मंदारजी देसाई आणि समस्त परिवार आहे आमचा, एक ब्रह्मास्त्र परिवार. मी दिनेश देव. मी संजय मांडे. भगवान परशुराम जन्मोत्सव हे आपल्या शहरामध्ये 12 वर्षापासून आपण जयंती साजरी करतो. ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या माध्यमातून आपण हे साजरं करतो. प्रत्येक वर्षी याला आपण संस्थान गणपतीतून चालू करतो, परंतु प्रत्येक वर्षी आपण जन्मोत्सव करत नव्हतो. या वर्षी आपण राम मंदिरामध्ये अगोदर जन्मोत्सव केला 6 वाजता आणि 6:30 वाजता रॅलीला सुरुवात झाली. या निमित्तानं आपले आठवडाभर कार्यक्रम चालू असतात. रक्तदान शिबिर असेल, क्रिकेट असेल, आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असेल, असे बरेच विविध कार्यक्रम आपले चालू असतात. व्याख्यान असतील. रॅलीची सुरुवात कुठून झाली आणि कुठे समारोप होणार आहे? रॅलीची सुरुवात समर्थ राम मंदिरापासून झाली आणि परशुराम स्तंभ आता नवीन संभाजी पेठ समजा त्या ठिकाणी त्याचं विसर्जन होणार आहे. या 7 रथ आहेत. त्याच्यानंतर 2 लेझिम पथक आहेत, वारकरी मंडळी आहे. अशी भव्य दिव्य रॅली आहे. अजून हिंदू धर्मातील लोकांना आजच्या निमित्ताने काय आवाहन करणार? भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार होते आणि त्यांनी शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीही ते संगम होते समजा एक प्रकारचे. आणि त्यांनी हेच शिकवलं आपल्या धर्मासाठी किंवा तुम्हाला सर्वांना एक होऊन एकत्रितपणे काम करणं आहे. सर्व हिंदूंनी एकत्र होणं आणि एकत्रित काम करणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठीच ही जयंतीच्या निमित्तानं आपण याची सुरुवात करतो. आपलं नाव? संजय मांडे. आज परशुराम जयंती आहे, त्याच्यामुळे मिरवणूक निघालेली आहे. आमची मिरवणूक जी होती ते पहिले राजा बाजार पासून होती, पण आम्ही या वर्षीपासून त्याचा रूट चेंज केला आहे. समर्थ राम मंदिर पासून पोलीस चौकी आहे, तिथं आमचं परशुरामाचं स्तंभ आहे, तिथपर्यंत आम्ही आता ही मिरवणूक काढणार आहे. आणि सगळ्या लोकांना एकच इच्छा आहे की सगळे हिंदू एक मिळून राहावं
आणि एकही दिसावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण ते काही आता दिसत नाही तुम्हाला. सगळ्या समाजाचे लोक जर आले, आपण जसं सगळ्या समाजामध्ये जातो आणि सगळ्या समाजाचे मिरवणूक म्हणा हे म्हणा अटेंड करतो, तसं सगळ्यांनी याच्यात जर आलं तर अजून चांगलं दिसत आणि आपली एकी दिसून येईल. आपलं हिंदुत्व दिसायला पाहिजे, हेच एकमेव कारण आहे. एकता दिसू लागली ते सगळा समाज म्हणून आले. आपला समाज नाही, सगळा समाज यायला पाहिजे. सगळा हिंदू समाज आता एकच, त्यात जात भेद काहीच नाही, मराठा नाही, ब्राह्मण नाही, मारवाडी नाही, कोणी नाही, सगळं आपण एकच मिळून जर केलं तरच हे अजून उठून दिसेल आणि त्याच्यात अजून चांगलं दिसेल. आपण सगळ्या समाजाच्या मिरवणुकीत सहभागी होतोच आपण, तर पुढच्याच बघून सगळ्यांनी हे करावं, मिरवणुकीत सहभाग घ्यावा आणि वाढवा ही इच्छा.